डिंग डॉंग. वाव. षटकाराच्या बाहेर घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक कॅच करिता प्रेक्षकांसाठी आदरणीय संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर सावली क्रिएशन कडनं एक आकर्षक टी शर्ट आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल ओव्हर दी कव्हर 30 ला क्लिअर करणारा क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. यावेळी आपण पाहिलं तर पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळले होते, त्या बॉलला सरळ सीमारेषेच्या पार पाठवलं. शोएबला पुढचा बॉल घेऊन आपण सज्ज होताना पाहतोय. हाई बॉल फुल टॉस मिळालाय. गेला बॉल पाहिला तर कव्हरचं क्षेत्र होतं, हा चेंडू पाहिला तर पॉइंटच्या क्षेत्रामधनं 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. सलगचा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा मैदानाच्या आतमध्ये येणारा दर्जेदार स्ट्रोक. चौकार. धावा मिळत आहे 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. हॅलो हॅलो चेक. मैदानाकडे जाऊयात. शोएब चौधरी याच्या 2 चेंडूवर मात्र 2 हल्ले चढवताना आपल्याला फलंदाज बघायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र जो बघायला मिळतोय आपल्याला मोबा. पुढचा बॉल शोएब पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळलंय खरं, चांगलं क्षेत्ररक्षण. फंबल झालेली परंतु बॅकअप बघा किती वेगवान आहे. त्या ठिकाणी लगेच बॅकअप दिलं, बॉलला स्टॉप केलं गेलं आणि डेफिनेटली सांगावं लागतील की 3 धावा वाचवल्यात. कारण ज्या वेगानं या मैदानाची आउटफील्ड आहे, हे मैदान म्हटलं ना आपण, खेळाडूंची एक एक स्वप्न असतात कोणकोणत्या मैदानावर खेळायची आणि त्यापैकी हे एक मैदान आहे की या मैदानावर आम्हाला खेळ दाखवायला मिळण्याची संधी मिळावी असं अनेक खेळाडूंचं स्वप्न आहे. आणि त्यापैकीच एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित शिवकृपा चषक 2000 जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. या स्पर्धेचं विशेषतः कारण ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण पर्व आपण कंप्लीट होताना पाहिली, पहिल्या वर्षामध्ये या स्पर्धेचा आपण विचार केला तर वाडा 11 हा संघ पहिल्या वर्षामध्ये विजयी ठरला होता. ज्या पद्धतीने विवेक जाधवची ती गोलंदाजी, दीपेश घोलपचे ते 3 षटकार, फैजान मेमनचा तो अखेरच्या बॉलवरचा मात्र मॅच विनिंग षटकार, ज्या पद्धतीने या सर्व काही गोष्टी बघायला मिळालेल्या. जयजी पाटील सुद्धा होते त्या संघामध्ये, रेड कलरच्या जर्सीमधनं त्यांना आपण पाहिलं होतं. वाडा तालुक्यातील स्टारकास्ट पाहिलेली, ज्यामध्ये एक सुरेश पारधी यांना सुद्धा आपण इन ॲक्शन पाहिलं होतं. तिथून या स्पर्धेची जी सुरुवात झाली आणि आजपर्यंत ती स्पर्धा मात्र खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना आपण या गातेशच्या मैदानावर पाहतोय. ते पर्व होतं ज्या वेळेला मात्र दीपेश घोलपच्या बॅटमधनं आपल्याला 3 षटकार पवन केण्याच्या 3 चेंडूवर बघायला मिळालेले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदास भुबेरे यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. एक संयमी खेळाडू, एक उत्कृष्ट आयोजक आणि सातत्यपूर्ण आयोजनामध्ये काहीतरी वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि तो संघ आपण डिंगडॉंग वडवली मैदानामध्ये पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर MCC वाडा संघ आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण युवा खेळाडूंचा संच आहे, ज्याच्यामध्ये अनुभवी पाहिले तर एक शोएब चौधरी आणि एक ताहिर चौधरी, हे 2 आणि त्यांच्या समवेत संपूर्ण युवा खेळाडूंचा संच घेऊन मात्र मैदानामधनं बघायला मिळतात. परंतु बॅटल रंगतदार. पुढचा बॉल सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता. गोलंदाजी मार्क वरनं शोएब चौधरी लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल मिळालाय, उडवून देण्याचा प्रयत्न होता. बॉलला पण पाहिलं तर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डीप लॉंग ऑफच्या दिशेने आला. 1 बाउन्स. खेळाडू जिथपर्यंत गेले, बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं, फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर मिळाली. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीस येते आणि धावसंख्येचा विचार केला तर 11 बघायला मिळते. म्हणजे मनोज भाऊ चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 2 बॉलवर फलंदाज कम्प्लिटली हवे होते, ज्याने 2 चेंडू 2 चौकार ठोकलेले. परंतु त्यानंतर खेळाडूंनी येऊन काहीतरी कानमंत्र दिला आणि कानमंत्रानंतर मात्र गोलंदाजाकडनं चांगला कमबॅक. परंतु जो संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, मुबा आणि अगदस ही जोडी मैदानामध्ये बघायला मिळते, ज्यांच्याकडनं सुद्धा अनेकदा आपण मोठमोठे फटके सातत्यपूर्ण पाहत असतो.
आरम ठाणगे गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता वाडा शहरातील एक प्रतिभा संपन्न बॉक्स क्रिकेटमधला दर्जेदार खेळाडू. ओहराममध्ये मात्र सातत्यपूर्ण ओहराम क्रिकेट सुद्धा ज्याच्या माध्यमातून खूप चांगलं खेळलं जातं तो आरम ठाणगे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता राईट मोर दी विकेटने सज्ज होतोय प्रचंड वेगानं, परंतु तेवढाच क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. करावं तेवढं कौतुक कमी आहे फलंदाजाचं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, वाट पाहिली आणि तदनंतर बॉलला सर पाठवून दिले ओव्हर दी पॉइंट. 1 बाउन्स 2 बाउन्स 30 ला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आत. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4 आणि 4 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर मात्र रक्कम 1,21,000 रुपये. याही वेळेला बॅकफुटला गेलेत पुन्हा एकदा गेल्या बॉलची कॉपी बुक. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये बॉलला सरफ फेकून दिलाय. बॉल चाललाय बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंगचा पेशकश मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फलंदाज मुभा करत असताना आपल्याला पाहू शकाल. ठाकरे साहेब या ठिकाणी संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या ठिकाणी मुख्य मंचाकडे मान्यवरांचं आगमन होताना आपण पाहतोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सचिनजी पाटील साहेब उपस्थित होतात. मांगाटण्यावरनं सचिनजी पाटील साहेब आपलं या जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानानं आदराने या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. अगदाच बुबेरे आता स्ट्रायकिंग एंडला. क्लासिकल स्विच इट खेळायचा होता परंतु बॉल मात्र मिस झालाय आणि बॉलचा जर का विचार केला तर डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे जात असताना डिंगडॉंग वडवली संघाकरिता शुभेच्छा आल्यात. सोहेल सुसे यांच्याकडनं ऑल द बेस्ट आलंय. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. विक्रांतजी जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. विक्रांतजी जाधव साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या वेळेला अगदास बुबेरेच्या बॅटमधनं भव्य टायमिंग बघायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत. या वेळेला स्मॉल पॉकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. आता मात्र फटका यशस्वी होतोय क्षेत्ररक्षकाकडनं त्या ठिकाणी खराब कामगिरी आणि तदनंतर हे महागड षटक आपण पाहतोय मैदानामधनं कंप्लीट होत असताना. षटक क्रमांक संपलाय या ठिकाणी दुसरं आणि धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा जोडल्या गेल्यात. 19 धावा या षटकामध्ये खर्चिक झाल्यात. शोएब यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक हाताळण्याकरिता शोएब चौधरी गोलंदाजी ट्रॅकवरनं धावसंख्येनं उच्चांक गाठला. 29 या अंकावर पोहोचली आहे. फेक मात्र अतिशय खराब बघायला मिळाली.
लेझी थ्रो बघायला मिळाला मैदानामध्ये, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये खेळतायत एनर्जी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही वाडा तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा खेळताय जिचं नाव आहे जिल्हा प्रमुख चषक 2026. आपण एक गोष्टीचा विचार केला तर डेफिनेटली, कारण ती गोष्ट सुद्धा आपण तेवढीच ध्यानात घ्यायला हवी आहे, कारण आपल्या WCA मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडूंना शिस्तबद्धता ही मात्र आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने आपण WCA मध्ये रूल्स ठेवलेत आणि त्या रूल्सच्या अंडर आपण सर्व काही स्पर्धा कंप्लीट करतोय. मग ज्यामध्ये पाहतो तर खेळाडूंनी सुद्धा आपण एक संकल्प करूयात आणि लवकरच तो रूल सुद्धा मैदानामधून आपल्याला बघायला मिळेल की आपण 11 जण मैदानामध्ये जे उतरतोय त्यांच्या ट्रॅकचा जो एक कलर असला तर मात्र ते अजून सुंदर दृश्य बघायला मिळेल आणि नक्कीच ती गोष्ट लवकरच अंमलात आणली जाईल, यात काही शंका नाही आहे. पंचांचा इशारा येतो 9 चेंडू या ठिकाणी. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. शोएब चौधरीचा हा चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळला गेलाय, कारण वन साइड जर्सीजमध्ये आपण इन ॲक्शन बघायला मिळतो, वन साइड टी शर्ट्समध्ये आपण इन ॲक्शन असतो. तर लवकरच आपण त्या वन साइड ट्रॅक सुद्धा घालण्याचा आपण सर्व खेळाडू आपण संकल्प करूयात आणि लवकरच तो रूल सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. आपण धावसंख्येचा विचार केला तर पुढे जात असताना 34 यावेळेला अगदास बुबेरे यांच्या बॅटमधनं फटका चांगला, गॅपमधनं बॉल चाललाय क्षेत्ररक्षकापासून लांब, 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करीन मैदानाच्या बाहेर ओव्हर दी कव्हर, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळाल्या धाबा 4 आणि 4 न वाढून धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे 38 धावा स्कोर कार्डवर. सकाळच्या सत्रामध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या मॅचचा विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंग बघायला मिळालेली, ऑल आउट झाला संघ आणि परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल सुनीलनं प्ले केलेला, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजावर थोडेसे फलंदाज हावी होत आहेत. सज्ज होईल शोएब, पुन्हा एकदा आपला बॉलिंग ट्रॅकवर. शोएबला अजून सूर गवसला नाहीये. यावेळेला अगदास बुबेरे आज मात्र भलत्याच फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. मनामध्ये ठरवून आलेत की आज मला या मैदानाच्या चौफेर फटके मारायचे आहेत, कारण एक बॉल पहिला आपण त्यांनी मिड विकेट काऊ कॉर्नर झोनला ठोकला, एक चेंडू पाहिला लॉंग ऑफच्या दिशेनं, एक पाहिला आपण कव्हरच्या क्षेत्रामध्ये, 2 पाहिले पॉइंटच्या दिशेनं, हा चेंडू पाहिला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. म्हणजे आज चौफेर फटकेबाजी अगदास बुबेरे यांच्या माध्यमातून बघायला मिळते. एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटरनं लेफ्टी टू लेफ्टी कॉम्बिनेशनमध्ये सातत्याने लेफ्टी गोलंदाजावर फलंदाज हवी असतात, त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आत. यावेळेला अतिरिक्त शफल झाले, तदनंतर उडवण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, परंतु बॉल मात्र ध्येयष्टीवर आदळलाय. शेवटचा एक चेंडू आता या षटकातील बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र जाऊन पोहोचली आहे 42. मनोज ठाकरे पुन्हा एकदा आमच्या सोबत स्कोरिंगच्या माध्यमातून जोडले गेलेत. वाडा तालुक्यातील एक अप्रतिम स्कोरर, सर्व काही माहिती ज्यांच्या माध्यमातून अगदी सुंदर पद्धतीने पोहोचवल्या जातात. याही वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्याला बनावं लागेल दर्शक, त्याच्या मस्तकावर दस्तक देत 1 बाउन्स, बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेला क्लिअर. यावेळेला अरबाजला आल्या आल्या पहिल्या बॉलला उडवून देण्याचा प्रयत्न, मागे ताहिर आहे, बॉलला स्टॉप करतोय, फेक करेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. मागे फिल्डर येतोय आरम टांडगे, त्याच्याकडनं चूक होत नाहीये,
फायनली मात्र विकेटचं पतन झालंय आणि जी पार्टनरशिप खूप अप्रतिम बघायला मिळालेली ती मात्र या ठिकाणी ब्रोक होत असताना बघायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 48. सकाळच्या सत्रामध्ये मात्र दर्जेदार आपण विचार केला तर या ठिकाणी मात्र सकाळच्या सत्रात खूप अप्रतिम भागीदारी खूप अप्रतिम पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे. यावेळेला आल्या आल्या फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळलेत मागे फिल्डर येत आहेत बॉलवर. एक सिंगल तर मिळाली आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. अरबाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अगदास बुबेरे उडवायचं होतं मिस टाइम झालाय. कॅच बनेल का? एक हाताने घेण्याचा मात्र प्रयत्न केलेला मात्र कॅच कंप्लीट करू शकले नाहीये त्या ठिकाणी परंतु चांगले एफर्ट्स म्हणावे लागतील कारण बरंच पावलांचा अंतर कापत गेलेले. धावसंख्या 50. आज मात्र म्हणावं लागेल टेनिस क्रिकेट एक वेगळी उंची गाठते कारण कालच आपण ISPL ची फायनल पार पडताना पाहिली ज्यामध्ये चेन्नई सिंगम्स या संघानं मात्र बाजी मारली. जगत सरकार ज्या खेळाडूला मात्र मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर त्या स्पर्धेचा जी पोर्शे गाडी आहे ती मात्र त्याला मिळाली आणि काय त्या खेळाडूचं लक. परंतु लक म्हणता कामा नये त्याकरिता त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे ना ती आपणा सर्वांना माहिती आहे. इतक्या दूरवरनं यायचं कोलकात्यावरनं यायचं बेंगॉलमधून बिलॉंग करतात स्पर्धा खेळायच्या आणि काल चक्क ते जेव्हा राईडला निघाले तेव्हा ती गाडी ड्राईव्ह करताना आपण गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सर यांना पाहिलं होतं आणि अक्षरशः तो काय क्षण असेल जगन्नाथ सरकार अर्थात जगत सरकार करिता कारण सर सचिन रमेश तेंडुलकर आणि ते ड्राईव्ह करतायत आणि आपण त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलोय. पोर्शे गाडी आपल्याला मिळाली आहे अगदी अप्रतिम. त्या स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीण भागातील सुद्धा खेळाडू आपण त्या संघामधनं पाहिला. केतन म्हात्रेला बघितलं रनरअप राहिलेल्या टीममध्ये या मैदानावर खेळून गेलेले खेळाडू ज्यांना आपण पाहिलं अर्थातच भावेश पवार विवेक शेलार बेस्ट सुद्धा आपण मैदानामधनं इन ॲक्शन पाहिलं त्या स्पर्धेमध्ये. म्हणजे आज टेनिस क्रिकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीनं उंची गाठती आहे हे मात्र आपल्याला कुठेतरी बघायला मिळतंय. धावसंख्या 54. शेवटचं आणि अंतिम धनेशदा पापा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरितोय बॅटिंग करण्याकरिता परंतु गोलंदाजीवरनं विचार केला तर सोहेल शेख हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता येत असताना पाहतोय आपण. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे परंतु त्याच्या समोर तेवढेच बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल मात्र पाहण्यासारखं. सोहेल गोलंदाजी करण्याकरिता आलेत. स्ट्रायकिंग एंडला फैज आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला पापा भाबे. चला गेम स्पीडअप करायची आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता आम्ही आवाज देतोय. पहिला चेंडू बॅटची एज घेतली आहे
आणि विकेट किपरपासनं थोडासा लांब राहिला, परंतु बॉलला स्टॉप केलं ती खूप मोठी गोष्ट आपण पाहिलं. कारण एक हात अगदी अंतिम क्षणाला मात्र त्या ठिकाणी आपण विचार केला तर त्या बॉलला स्टॉप केलंय. आई गावदेवी नेहरोळी आणि प्रिशा 11 खरिवली किरवली, माफ करा, आई गावदेवी नेहरोली आणि प्रिशा 11 किरवली या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच बिग बॅटल मैदानामधनं बघायला मिळणार आहे. प्रिशा 11 किरवली आणि आई गावदेवी नेहरोली या दोन संघांमध्ये बॅटल आहे. चला कॅप्टन्स, आपण टॉस साठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता यायचंय. आपण पापा आणि त्याच्या समोर सोहेल सज्ज होईल. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट न पापा बुरे का मैदानाच्या आतमध्ये त्याला धाडलं जात आहे. याचं उत्तर मैदानात देत असताना पहिला बॉल फेस केलाय आणि पहिल्याच बॉलला डाऊन दी ग्राउंड क्षेत्राबंद ओव्हर दी बॉलर हेड सरफ फेकून दिलंय. सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आत. षटकार 6. मैदानाच्या आतमध्ये सोहेल पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत करे. गॅप मध्ये बॉल चाललाय. वन बाउन्स सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. वन बाउन्स ना आलाय. चौकार. धावा मिळत आहेत 4. याही वेळेला पापा बाबेच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार स्ट्रोक येत असताना बॉलला सरफ फेकून दिलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काउकरनं झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल स्ट्रोक. षटकार 7. तर संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट. हा बघा, नोंद घ्या. पहिल्या ज्या आपण आजच्या दिवसातनं ज्या सुरुवातीच्या मॅचेस पाहतोय त्यामध्ये चेंडू जर का मैदानाच्या बाहेर गेला आणि चेंडू मिळाला नाही तर नवीन बॉल दिला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्याबाबत कोणाची शंका ऐकून घेतली जाणार नाही. 1 शॉट. ओके, 1 रन शॉट आहे पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. धावसंख्या 2 न वाढून 67. 5 चेंडू इथून या षटकातील संपलेत. 72, माफ करा, 72. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होईल. फुल टॉस बॉल मिळालाय. बॅटवर आलेला नाहीये प्रॉपरली. खराब क्षेत्ररक्षण, थोडेशा फंबल कंटिन्यूस बघायला मिळाल्या, परंतु वेगानं आणि झपाट्यानं 2 धावा कंप्लीट केल्या सर. आणि तिसऱ्या करिता विकेट आहे ना सर. ओके, धावसंख्या 2 न वाढून 74 आणि विजयाकरता 75चं लक्ष आहे. 75 रन्स टू विन इन 30 बॉल्स. 30 चेंडू मध्ये करायच्या आहेत तुम्हाला 75. 75 भला मोठा धावांचा डोंगर समोर उभा केलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. आई गावदेवी नेहरोली आणि प्रिशा 11. जयजी पाटील साहेब, आपण सुद्धा त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्याकरिता नेक्स्ट मॅचची नाणेफेकसाठी त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे. पुढील सामन्याची नाणेफेक आपण त्या ठिकाणी करणार आहोत.
बघा नोंद घ्या. जयजी पाटील अध्यक्ष यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ती सूचना आली आहे की ज्या आपल्या ऑफिशियल फॉर्मॅलिटीज आहेत त्या टॉस झाल्या झाल्या आपण मॅच म्हणजे ग्राउंडमध्ये जाण्याच्या आत कंप्लीट करायच्या आहेत. अथवा जो रूल कांबारे येथे जो ज्या रूलला सुरुवात झाली आहे की बक्षिसामधनं 20% अमाऊंट ही कपात केली जाईल जर का तुम्हाला प्रवेशाबद्दल ज्या गोष्टी वारंवार तुम्हाला दर्शवल्या जातात. बघा नोंद घ्या की आयोजक आहेत ना, अथक मेहनत अथक परिश्रम ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामागे ते घेत असतात आणि तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षित असतं. मग त्या सहकार्याला थोडा तुम्ही सपोर्ट करा एवढंच आम्ही तुम्हाला कळवतो. आणि ज्या आपल्या ऑफिशियल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करायच्या आहेत. बॅटिंग करण्याकरिता अरबाज शेख मैदानाच्या आतमध्ये, त्याची साथ देण्याकरिता कैफ चौधरी यावेळी दोघं जण मैदानामध्ये आलेत आणि पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झालेली मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. फिल्डर कडनं झाली चूक. बॉल वन बाउन्सनी सीमा रेषेच्या पार निघून गेलाय. चौकार आलाय कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता अरबाजच्या बॅटमधनं. अरबाज आणि कैफ ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. आपण पाहिलं त्या ठिकाणी शॉर्ट लॉंग लेगला खेळाडू होते ज्यांच्याकडनं मिसफिल्ड झाली, ती कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला सुंदर चेंडू परंतु आता यष्ट्यांच्या मागे चूक. गेला चेंडू पाहिला तर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. हा चेंडू पाहिला तर विकेट किपरची साथ लाभत नाहीये. गोलंदाज नक्की करेल तर करेल काय. दोन्ही वेळेला त्यांनी संधी निर्माण करून दिलेली परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुनश्च एकदा बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंदनकरी सीमारेषा पार. चौकार. धावा मिळत आहेत 4. पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मिलिंदजी बागुल साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मारायचं होतं. कुठे बॉल चाललाय कुठे परंतु मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही शिवकृपाच्या मैदानावर खेळतायत. या मैदानाची आउटफील्ड ही भयानक वेगवान आहे. बॉल मारायचा होता काशीला, पोहोचला वाशीला परंतु धावा मिळाल्या 4. आणि आपण मुख्य मंचावर या ठिकाणी पाहतोय सचिनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी मात्र केला जातोय. मिलिंदजी बागुल साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण पाहतोय. तदनंतर दीपकजी बागुल यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मुख्य मंचावरनं मी करण्याची विनंती या ठिकाणी धनेजी साने यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी बागुल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे. धावसंख्या 13-1-3 स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. म्हणजे चेस ऑन आहे म्हणावं लागेल. भली मोठी धावसंख्या तुम्ही भले आमच्या समोर ठेवली आहे परंतु MCC वाडा टीम सुद्धा सांगते की ती धावसंख्या चेस करण्याकरिता आम्ही सुद्धा सज्ज झालोय. We are ready. उझेर एडिट्स यांच्याकडनं MCC वाडा या संघाला मात्र या ठिकाणी शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. मागे गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येत असताना वाईड चेंडू. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी पंचांनी या ठिकाणी कळवलंय. थर्ड अंपायरकडे रेफर केला गेलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमने वाईड साठी अंपायर्स कॉल वाईड आहे.
इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट बॉलिंग करणारी टीम आपण नोंद असू द्या. एक एक रिव्ह्यू आपण दोघांना दिले होते आणि त्यापैकी तुमचा रिव्ह्यू संपलेला आहे. याही वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नक्की घडतंय तरी काय. बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरला वारंवार गुंगारा दिला जातोय. बॅटची एज घेतली आणि तदनंतर बॉल पुन्हा एकदा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जरा निघून गेलाय सीमारेच्या पार. दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4. इलेव्हन किरवली या संघाचे संघमालक राहुलजी पाटील, आपणास विनंती आहे आपण सन्मानानं व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता मात्र मिस टाइम झालाय. उंची बरीच गाठली. कैफच्या खेळीचा अंत. विकेट होईल पतन. षटक क्रमांक या ठिकाणी संपले पहिलं आणि धावा पाहिल्या 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. कैफ चौधरी यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला येत असताना आपण पाहतोय प्रांगणाच्या बाहेर त्यांना यावं लागते, कारण ज्या पद्धतीने फटका यशस्वी नव्हता झालेला आणि मिडॉनच्या रिझनमध्ये खेळाडू तैनात होते ज्यांनी कॅच कंप्लीट केली. चला अगदाच बुबरे, मीटिंग नकोय. राज सर त्यांना वॉर्न देत राहा. आरम बॉलिंग करण्याकरिता अक्रम गोलंदाजी ट्रॅकवरनं आणि बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाज आलेत आरम मैदानाच्या आत. अरबाज शेख स्ट्रायकिंग एंडला आहे. आरम ठाणगे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. बॉलिंग करण्याकरिता अक्रम नवीन गोलंदाज यावेळी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरनं. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रापासून पहिला दिवस असल्या कारणाने थोड्याशा उशिराने आपण ही स्पर्धा चालू केली आहे. उद्घाटन प्रसंगी मान्यवर जे आपण अनेक पाहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण पाहतोय, अनुभवतोय. सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. पुढचा बॉल पहिला चेंडू वरती विकेटना. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल मात्र मिस झालाय. विकेटच्या मागे निघून जाईल. डॉट. पुढचा बॉल राऊंड विकेटनं सज्ज होईल. याही वेळेला प्रचंड वेगानं हाताळला, परंतु आता मात्र पापा भाबेच्या हाताला ब्रश झालाय बॉल आणि स्टॉप झालाय मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर स्थापित बघायला मिळते. डायरेक्ट 31. याही वेळेला उडवलंय बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर येतोय चेंडूच्या खाली. आयन कॅच कंप्लीट करत असताना विकेट सोबत आणि खेळाडू बाद.
आवर्जून या स्पर्धेवर नितांत प्रेम ज्यांचं आहे. धावसंख्या 31 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44. चला मॅचकडे परतूयात. 12 चेंडू 44 ची गरज. बारा चेंडू आणि 44 हे लक्ष समोर आता आहे. इथून आरम ठाणगे कशा पद्धतीने मात्र खेळ करतो. योगेशजी या ठिकाणी आलेत, नेरळी संघाचा प्रमुख खेळाडू. योगेशजी दिवा या ठिकाणी आलेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानानं व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन बघायला मिळणार आहे. या वेळेला आरम ठाणगेच्या बॅटमधनं शॉट ऑफ द डे म्हणावा लागेल. फ्लिक ऑफ द रुइस्ट अँड नो लुक शॉट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. क्लासिकल स्ट्रोक बाय मिस्टर आरम ठाणगे. आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलाय, एक्झिक्यूट केला गेला. ज्या पद्धतीने थोडेसे अतिरिक्त शफल झाले. पॅड लाईन वरचा बॉल होता. अखेरच्या क्षणाला बॅटचा फ्लो आपण पाहिला तर फ्लिक बघायला मिळाली आणि तदनंतर या बॉलला मात्र सरळ धाडून दिलंय सीमारेषेच्या पार. मिळाल्या धावा 6. पुढचा बॉल सज्ज होईल. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. मागे फिल्डर येत आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी फंबल. बॅकअपला आहेत खेळाडू. एकच सिंगल या बॉलवर मिळतीये. 2 धावा डेफिनेटली व्हायला हव्या होत्या. अशा क्षणाला आरमकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे, परंतु एकच धाव घेतली आहे. या वेळेला मिस केलाय बॉल, निघून जाईल विकेटच्या मागे. डॉट. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले बॉलला. आपण पाहिलं तर कव्हरच्या खेळाडूच्या हाताला ब्रश करून बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आला. एक सिंगल या बॉलवर मिळाली. सिंगलला वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जाऊन पोहोचलोय. 39-39. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, खरं बॉलचा विचार केला तर मिड विकेटच्या दिशेने गेलाय. षटक संपलंय. शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि विजयाकरता 35 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 35. काय धनेशाने आपल्याला पहिल्याच दिवसामध्ये काही करिश्मा इतिहास बघायला मिळेल. 5 चेंडू आणि 35 ची गरज. आणि या मैदानावर अनेक इतिहास आपण पाहिलेत. या मैदानावर अनेक गोष्टी आपण घडताना पाहिल्या. पहिलं ते वर्ष आहे आणि पहिल्याच दिवसातील अंतिम मॅच, ज्यामध्ये डबल ए स्पोर्ट्स कुडूस आणि साईराज वाडा 24 चेंडूत 25 ची गरज आणि ती मॅच डबल ए स्पोर्ट्स कुडूसनं जिंकली होती. त्या 25 धावा डिपेंड केल्या होत्या. त्यानंतर ते सौरभ अडकमोचं सेलिब्रेशन, या मैदानावर त्याला पहिल्या वर्षी मिळालेली मॅन ऑफ द सिरीजची ती सायकल, या सर्व काही गोष्टी आपण या मैदानावर पाहिलेल्या आहेत. त्या वर्षाला आम्हालाही आठवले की आम्ही प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी बसलो होतो आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतलेला आणि या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी होती. तदनंतर आत्तापर्यंत हे 5वं वर्ष आहे आणि कंटिन्यू मात्र समालोचन करण्याची संधी आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून मिळते. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. विकेटचं पतन झालंय. आरम ठाणगेला परतावं लागेल माघारी.
कालच्या दिवसात जबरदस्त बॉक्स क्रिकेट खेळून मात्र इथपर्यंत पोहोचलाय. फुल नाईट बॉक्स क्रिकेटची स्पर्धा काल खेळलेत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी जॉईन झालेत. यस 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 नवीन क्रिकेटच्या नियमानुसार यस 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 इट्स अ मल्टी हिट, इट्स अ 6. अक्तास भाई, पहले जो पैर था ना फील्डर का, वो पहले बाउंड्री रोप के ऊपर था, फिर वो बाद में अंदर आके उसने कैच पकड़ा है. और जो न्यू क्रिकेट के रूल्स है उसके हिसाब से एक ये छक्का गिना जाएगा. पाच चेंडू आणि आता 29 ची गरज आहे. 5 चेंडू 29. पाच चेंडू आणि 29 ची गरज. 5 चेंडू 29. या वेळेला मात्र मिस झालाय बॉल, विकेटच्या मागे निघून गेलाय आणि मॅच मधली समीकरण मात्र आता स्पष्ट झालंय. या वेळेला आरम टांडगेच्या बॅट मधनं स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट हिट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॉल चाललाय और थोडाच कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा अजून एक क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं खरं. मागे फिल्डर येत आहेत. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये कॅच कंप्लीट केली जाईल. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
यावेळेला ताहिर चौधरी आल्या आल्या उडवून दिले पहिल्या बॉलला, सरळ बॉलला फेकून दिलंय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. एक चेंडू बाकी आहे. ताहिर चौधरी, ओल्ड इज गोल्ड, आल्या आल्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय खरा. याही वेळेला उडवून दिलंय पुन्हा एकदा, सलगचा दुसरा सुद्धा षटकार ताहिर चौधरी यांच्या बॅटमधनं. जाता जाता वेल फिनिश नक्की केली आहे, परंतु विजय झाली आहे टीम. डिंगडांग वडवली आणि त्यांना करूयात आपण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात टीम MCC वाडा. आपलं गोड कौतुक, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि खेळ दाखवलात. मात्र ताहिर चौधरी यांनी इम्प्रेस केलंय. शेवटच्या 2 बॉल मिळाले आणि दोन्ही बॉल्सवर कडक घणाघाती स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांच्याकडे बघायला मिळाले. षटकार 2 ठोकलेत. जी दुसरं षटक जे थोडंसं थांबलं, तिसरं षटक थोडं थांबलं, त्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला बघायला मिळाली MCC वाडा टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा सूत्रधार, या मॅचचा शिल्पकार, नो डाऊट या संघाच्या मागे उभा राहणारा, एक त्यांच्या संघाचा कर्णधार आणि एक दर्जेदार खेळाडू, ते नाव आहे अगदास बुबेरे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कडक क्लासिकल बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आज चौफेर फटकेबाजी करण्याचं मनामध्ये ठरवून आले होते. चारही बाजूनी आम्हाला फटके मारायचे, चारही बाजूनी मैदानाच्या प्रत्येक दिशेनं आज फटका ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला ते अगदास बुबेरे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.